च्या अनुषंगानेच नव्हे तर आपण बघितलं असेल की प्रत्येक समाजातील घटकाशी सातत्याने त्यांचा संवाद आहे. कुली रेल्वे स्टेशनवर कुलीशी संवाद आहे, भाजी उत्पादकांशी आहे, धान उत्पादकांशी आहे, मार्केट यार्डमध्ये त्या ठिकाणचे व्यापारी मेहनतकश जो समाज आहे त्यांच्याशी आहे, ट्रक चालकांशी आहे, सुतारकाम करणाऱ्यांशी आहे, लोहारकाम करणाऱ्यांशी आहे. आणि हा सर्व लोक मिळून भारत तयार होतो ही जी आमच्या काँग्रेसचीच नव्हे तर भारताची जी ओळख आहे ती सातत्याने टिकून ठेवण्याचं काम राहुलजी करतात. तुर्तास शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार निर्माण झाला पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून शहाणपण आपल्याला आलं पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजे आणि अनेक संधी ज्या आहेत वेगवेगळ्या या शिक्षणातून निर्माण होतात हे वास्तव पुरोगामित्वाचं स्वीकारलंय. तर प्रतिगामी म्हणून जो जेवढा शिक्षणापासून दूर राहील, जेवढा अज्ञानी ठेवता येईल, जेवढा अंधश्रद्धेशी बांधून ठेवता येईल अशा समाजाची निर्मिती करणं हे प्रतिगाम्यांचं काम आहे. हा मूळ फरक पुरोगामी प्रतिगाम्यांमध्ये आहे. आणि ही जी जुनी लढाई आहे ती लढाई सातत्याने पुरोगामी लढत आले. संविधानाने एक कायदा आपल्या सर्वांसाठी निर्माण करून अस्पृश्यता नष्ट करून स्त्री पुरुष समानता आणून समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण केली. मात्र भारतीय जनता पक्षही सत्तेत आल्यापासून त्यांनी बहुजनांचा जो अधिकार आहे, जो भूमिपुत्रांचा अधिकार आहे, सर्व वर्गातील वेगवेगळ्या घटकाचा जो अधिकार आहे त्याच्यावर एकामागे एक गदा आणली आहे. आणि विकेंद्रितच्या ऐवजी केंद्रित ढाचा स्वीकारत असताना त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना, त्यांच्याच विचाराच्या लोकांना आणि केवळ आर्थिक लाभाच्या मोबदल्यातच संधी देण्याचं अर्थात देश विकण्याचा सपाटा लावलाय. जमिनी या उद्योगपतींना कशा जात आहेत ते आपण बघितलं. आणि नीटच्या ज्या परीक्षा आहेत किंवा इतर सर्व ज्या परीक्षा आहेत, मध्य प्रदेशमध्ये व्यापम नावाचा एक घोटाळा झाला. तो व्यापम पुरता मर्यादित नाही, आता सर्व याच्यातच त्यांनी भ्रष्टाचार सुरू केलाय. सांगण्याचं तात्पर्य असं की वन नेशन वन इलेक्शन हा वरकरणी गोंडस नारा हा भारतीय जनता पक्षाचा आहे. मात्र वन नेशन वन एक्झामिनेशन आणि त्या वन नेशन वन एक्झामिनेशनवर कंट्रोल आणि कंट्रोलमधून स्वतःच्याच विचारांच्या किंबहुना पैसे घेतलेल्या लोकांना पेपर देऊन त्यांना डॉक्टर, इंजिनियर नोकरीची संधी देणे ही वन नेशन वन एक्झामिनेशनचं उदाहरण आहे. आमचाच एक पक्ष राहिला पाहिजे म्हणून संविधानाच्या 10व्या अनुसूचीची धज्जा उडत असताना पक्ष फोडाफोडी चालू आहे. विरोधी पक्षातले नेत्यांना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि वन नेशन वन पार्टी ठेवायचं आहे. आश्चर्य वाटू देऊ नका, वन नेशन वन चॅनल पण ठेवायला हे आगामी काळात पुढे मागे बघणार नाही. एवढी केंद्रित स्वरूपाची एक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षाने उभी केली आहे. आणि यात परीक्षा आणि शिक्षण या दोन्ही ज्या एका नाण्याच्या दोन बाजू असणारे विषय आहे, यामध्ये वन नेशन वन एक्झामिनेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने घोळ होत आलेत. 12 वर्षामध्ये गेल्या 154 वेळा पेपर कसा फुटला या संदर्भामध्ये सगळी माहिती जी ती पब्लिक डोमेनमध्ये आहे. मागच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा करण्याच्या अनुषंगानं आमचा प्रस्ताव होता, विरोधकांचा प्रस्ताव होता. मात्र स्वतःला लोहपुरुष म्हणून घेणारे हे घाबरट स्वरूपाचे असल्याचं सिद्ध झालं. 56 इंचाची छाती असणारे जे आहेत हे संसदेमधून त्यांनी पळ काढला. ही एकंदरीत या आजच्या देशातल्या युवा वर्गाच्या पुढे, विद्यार्थ्यांच्या पुढे असणारी जी समस्या आहे त्या अनुषंगाने एक व्यापक चर्चा आणि व्यापक या संदर्भातला एक आगामी आपला काय भूमिका असली पाहिजे, केवळ ज्या उणिवा आहे, चुका आहे त्यावरच नाही तर विकल्प काय, पर्याय काय, शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे या संदर्भात राहुल गांधींनी एक जनजागराचं एक अभियान नव्हे तर एक व्यवस्था परिवर्तनाचं अभियान छात्रों की गुंज या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू केलंय. कोट्याला पहिला कार्यक्रम झाला. त्या कोट्याच्या पहिल्या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या पत्रापासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे एका विद्यार्थी एक कुटुंब दरवर्षी किती खर्च करतो त्याचा लेखाजोखा मांडला. भारत सरकारच्या 5 विभागाचं बजेट जेवढं असतं तेवढा पैसा या प्रक्रियेत टाकला जातो हे समोर आणलं. दुसरी डेहराडूनला झाली. डेहराडूनमध्ये कशी कावडं संधीची बंद केल्या जात असतील या संदर्भात राहुलजी बोलले.
प्रयागराजला जो तिसरा झाला छात्रवृत्ती गुंज, त्यामध्ये टाटा आपला कसा चोरी होतोय, काही मुठभर लोक कसे श्रीमंत होतात ते सांगितलं. आणि या सर्वातून वैकल्पिक जो प्रस्ताव आहे तो देखील मांडला आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता चौथी छात्रवृत्ती गुंज हा जो कार्यक्रम आहे हा पुण्यात होत आहे. आणि पुण्यात होत असताना पुण्यातलं जे वैशिष्ट्य आहे, जे भारताचं वैशिष्ट्य आहे आणि स्त्री शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते देखील कुठेतरी अधोरेखित होत आहे. मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात पुण्याला निघाली. सावित्रीबाई फुलेंनी ती शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकणारे कोण होते? सावित्रीबाईंवर दगड फेकणारे कोण होते? ते काय अफगाणिस्तानातून किंवा युरोपातून आलेले नव्हते. ते या ठिकाणचे स्वतः धर्माचे जे ठेकेदार आहे, जसे अलीकडच्या काळात ते स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारे जे प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्ती तेव्हाही होत्या. आणि त्यांचं म्हणणं होतं की मुलगी शिकेल आणि महिला जर शिकतील, मुली जर शिकतील तर धर्म बुडेल. आणि धर्म बुडवायचा, भारतातली संस्कृती डुबवण्याचा संदर्भ त्यांनी घेतला. ही जी प्रवृत्ती ती त्यांनी सावित्रीबाई फुलेंना विरोध केला. दुर्दैवाने आज ती प्रवृत्ती राज्यात सत्तेत आहे, आज ती प्रवृत्ती केंद्रात सत्तेत आहे. आणि या दोन्ही ठिकाणाहून पुन्हा महिलांना एकदा या प्रक्रियेच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून त्याच पुण्यातून, त्याच सावित्रीबाई फुलेंचा, त्याच जिजामातांचा, ज्या जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना पाजलं, त्याच पुण्यामध्ये केवळ युवतींशी, केवळ विद्यार्थिनींशी संवाद साधण्याकरता राहुल गांधी 22 तारखेला 5 वाजेपासून या परिसरामध्ये त्यांचा छात्रवृत्ती गुंज हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. एकंदरीत आम्हाला मिळत असणारा प्रतिसाद हा फार आश्चर्यकारक आहे. कारण या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री अज्ञानातून बोलले असतील. अज्ञान समाज निर्माण करणं हे त्यांचं काम आहे. आता त्यांनीच अज्ञानाचं आता पांघरून घेतलंय काय, हाही प्रश्न कुठेतरी आपसूक निर्माण होतो. मात्र यामध्ये कुठे गाड्या भरून आणा किंवा कार्यकर्त्यांना आव्हान करा असं आम्ही केलेलं नाही. आमचा बारकोड आहे, त्याच्यात रजिस्टर करायचं आणि कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही पक्षाच्या संबंधित असणाऱ्या विद्यार्थिनी देखील आमच्या कार्यक्रमात येऊ शकतात. हा कार्यक्रम पक्षाचा नाही. या कार्यक्रमामध्ये आमचा कुठेही पंजा, आमचा तिरंगा, आमचा सिंबॉल हा राहणार नाही. हा छात्रवृत्ती गुंज हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि आजच्या वर्तमानाशी निगडीत प्रश्नावर आम्ही या पूर्ण कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे पुण्याला हा कार्यक्रम का, याची एक पार्श्वभूमी आहे. आणि उत्तरेकडचे कार्यक्रम झाल्यानंतर दक्षिणेकडे जात असताना आता महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम होत असताना दक्षिणायनही कुठेतरी या अनुषंगाने सुरू झालंय असं आपल्याला म्हणता म्हणता उभ्या भारताचा उपक्रम आणि कार्यक्रम व्हायला बसलाय. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या कार्यक्रमाची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटणे, महाराष्ट्रात न्यायव्यवस्थेच्या न्यायप्रणालीचे संबंधित जी एक परीक्षा झाली होती क्लर्क भरती, तो फुटणे, महाराष्ट्रातही जी पेपर फुटी होते आहे, या पेपर फुटीवरही आपसूक या ठिकाणी आम्ही आवाज उठवणार आहोत. झारखंडची जी मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या त्या विद्यार्थ्यांच्या मागण्याशी राहुल गांधी उभे राहिले आणि त्या ठिकाणच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तोही राहुल गांधींच्या छात्रवृत्ती गुंज अभियानाचाच एक परिपाक आहे असं म्हणणं उचित ठरेल. त्यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं भविष्यात अनेक जे आवश्यक जे बदल आहे ते आम्ही घडून घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता मुख्यमंत्री महोदय हे काहीतरी आमच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बडबडले म्हणू का गडबडले म्हणू, तर गडबडले हेच योग्य आहे. आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की त्यांच्याच विचाराचे लोक बोलणार आहेत. त्याच्यात त्यांची काय चूक झाली, म्हणजे गफलत काय झाली की काही दिवसापूर्वी त्यांनी मोहन भागवतजींना बोलवलं होतं आणि मोहन भागवतजींनी ज्या काही विद्यार्थ्यांशी बोलले ते सिलेक्टिव्ह आणले होते. कोणी कोणी काय काय कसं कसं बोलायचे त्यांचं ट्रेनिंग घेऊन आणलं होतं. त्यांना छोटी छोटी पुस्तकं वाचायला दिली होती आणि त्यांनी अशी एक फिक्सिंगचा एक सामना, मॅच फिक्सिंगचा सामना झेंझी आणि मोहन भागवतजींसोबत त्यांचा झाला होता. तशाच प्रकारचा त्यांचा कुठेतरी हाही कार्यक्रम असावा असा समज झाला असेल. मात्र हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यांना त्यांच्या परिवारातील कोणाला पाठवायचं असेल तर त्यांनी स्कॅन करून आला, त्यांचंही स्वागत आहे. हा काही वर्ग विशेषाचा नाही, पक्ष विशेषाचा नाही, जात धर्म विशेषाचा नाही. हा केवळ युवकांच्या भवितव्याचं असणारं चिंतन या ठिकाणी होणार आहे. मला असं वाटत होतं की मुख्यमंत्री जे आहेत ते LLB झालेले आहेत आणि ते उच्च विद्याविभूषित आहेत
आणि बरंच काही काही मोठे मोठे भाषणं देतात. त्यामुळे बारकोड काय आहे हे त्यांना माहीत असेल. मात्र प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायची, प्रत्येक गोष्ट कंट्रोल करायची असं 24 तास त्यांच्या मनात असतं. अहो मुख्यमंत्री महोदय, बारकोड जो आहे तो कंट्रोल होत नाही आणि बारकोडवर रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना आम्ही प्रवेश देतोय. याचा अर्थ हा सबके लिए खुला आहे मंदिर आहे हमारा. ह्याच अनुषंगाने हा कार्यक्रम पुढे जात आहे. त्यामुळे त्यांच्या त्या दाव्यावर मी या ठिकाणी म्हणजे केविलवाण्या वाक्यावर मी या ठिकाणी मला हसावं का रडावं अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे त्यांचं हे वाक्य निराधार नाही तर नॉन टेक्निकल आणि हे अज्ञानपूर्ण आहे. त्यांनी आमच्यावर टीका करायला हरकत नाही, मात्र जरा ज्ञानपूर्वक माहितीपूर्वक त्यांनी टीका करावी एवढंच या निमित्तानं म्हणतो. आणि मुख्यमंत्र्यांचा पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांनी म्हणाले की काँग्रेस जमीन तलाशते हुए प्रोग्राम कर रहा. आमची जमीन आहेत आमच्याजवळ, मात्र तुमच्याच पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. म्हणून त्यांनी हे एका भयगंडातून केलेलं हे वाक्य आहे. एवढंच या निमित्तानं मी त्यांना देखील या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि ते सांगत असताना जळी काष्टी पाषाणी त्यांना फक्त राहुल गांधीच दिसतात आहे. त्यामुळे यावर अधिक टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. पण या सगळ्या कार्यक्रमाचा विचार केला ना, तुम्ही देखील जेनझीला टार्गेट करताय असं दिसते. जेनझीच्या आंदोलनाचं धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतले तशी विरोधकांनी देखील घेतली आहे का? कारण आता तुमच्या कार्यक्रमानंतर त्यांनी 2,000 रुपये जेनझीला म्हणजे जे शिष्यवृत्ती पॉकेट मनी सुरू केली आहे, धास्ती सगळ्यांनीच घेतली वाटते. नाही, धास्तीचा शब्द जो आहे तो काँग्रेस पार्टीच्या संदर्भात 100% गैरलागू यासाठी आहे की या आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आपल्याला एवढंच सांगेल की मागच्या अधिवेशनामध्ये म्हणजे या अधिवेशनाच्या आधीच्या अधिवेशनामध्ये आपण रेकॉर्ड बघा. राहुलजींनी पार्लमेंटमध्ये उभं राहून सांगितलं की सातत्याने नीटचा आणि इतर पेपर फुटत आहे. आपण संपूर्ण एक दिवस पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून व्यवस्थेवर आपण बोलू, एक दिवस यावर चर्चा करू. ते अधिवेशनात तयार झालेले नव्हते म्हणजे याच्या अधिवेशनात. आणि झेनझिनचा जो शब्द आहे हा आणि त्यांचं आंदोलन हे जंतर मंतरच्या आंदोलनानंतर हा शब्द कुठेतरी कॉइन झाला आहे. मात्र राहुल गांधींनी कोट्याला केलेली जी सभा आहे ती त्याच्या आधी होती. सतेज पाटील साहेब जे कोट करतात आहे की 2020ला त्यांनी केलेली सभा जी होती ही देखील आपल्या ज्या अनुषंगाने जी आहे ती द्या उदाहरण आहे. आणि एवढंच नाही तर भारत जोडो यात्रेपासून आपण सातत्याने बघता आम्ही सर्वच वर्गांशी संवाद साधतो आणि युवकांशी मोठ्या प्रमाणावर संवाद साधतो. त्यामुळे काँग्रेसने सातत्याने ही भूमिका घेतलेली आहे आणि या भूमिकेचाच पाठपुरा आम्ही आगामी पुढच्या काळातही करू. आता काही 2,000 रुपये पॉकेट मनी किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या का नाही कराव्या ते थम्पिंग मेजॉरिटी जवळ आहेत, ते शासनाने ठरवावं. अहो पण तुम्हाला पेपर नीट घेता येत नाही, नीटचा पेपर नीट घेता येत नाही. जे शिक्षक बनणार आहे टीईटी त्या शिक्षकाचे पेपर तुम्ही फोडता, याबद्दल त्यांनी पश्चाताप व्यक्त केला पाहिजे. जो शिक्षणाच्या घो नावाचा जो शब्द एक मागे आला होता चित्रपट, तशा स्वरूपामध्ये कुठेतरी एक सिरीज मुख्यमंत्री जे चालवतात आहे, मी जाणीवपूर्वक मधला शब्द वापरला नाही, ते त्यांनी त्याच्यात बघावं आणि रोजगार निर्मितीचं जे काम आहे ते त्यांनी करावं. आपल्या महाराष्ट्राला ते आता डाटा सेंटर्स या ठिकाणी करतात आहे. म्हणजे जगातला सगळा डाटा हा आपल्या ठाण्यात होईल, आपल्या पुण्यात होईल, आपल्या नाशिकमध्ये होईल. त्या ठिकाणी 6 डिग्रीनी पर्यावरण जे आहे त्याचं तापमान वाढेल, मोठ्या प्रमाणात पाणी लागेल, वीज टाकेल. त्यामुळे रोजगार ज्यातून निर्माण होणार असे का ना तुम्ही डम्पिंग ग्राउंड कचराकुंडी महाराष्ट्राचे करायला निघाले मुख्यमंत्री महोदय. ते तुमच्या या 2,000च्या पॉकेट मनीने होणार नाही. तरुणाला रोजगार पाहिजे, महिलांना सुरक्षा पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव पाहिजे आणि तुम्ही हे जे काही देत असाल तो तुमचा विषय आहे. मात्र दरवर्षी 2 कोटी रोजगार हे केंद्र सरकार देणार होतं. 12 वर्ष झाली, 12 गुणिले 2 24 कोटी रोजगार आपण आतापर्यंत उपलब्ध झाले व्हायला हवे होते. रोजगार निर्माण होण्याच्या ऐवजी रोजगार कमी होत चालले आहेत. त्यामुळे त्यांच्या एकंदरीत या वागण्याच्या अनुषंगाने मी त्यांना एवढंच सांगेल की हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. मुद्दा जो आहे हा निवडणुकांचा नाही. राहुल गांधी आम्ही त्या पक्षही छात्रोगी पक्षविरोधात आम्ही कार्यक्रम ठेवतोय. हो त्यांचं झालं असेल, काय झालं असेल पब्लिक डोमेनमध्ये आहे. आणि आता 88,000 ज्या त्याच्यातले लाभार्थी आहे त्यांची संख्या कमी केलेली आहे.
एवढंच नाही तर पुरुष लाभ घेत होते हे देखील सिद्ध झालेलं आहे. अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठेतरी वाचवण्यात जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या अनुषंगानं काय व्हायचं नाही व्हायचं तो विषय झालेला आहे. एका हाताने 1,500 देऊन दुसऱ्या हाताने 15,000 रुपये लाडक्या बहिणीचे कसे काढले ते देखील सगळ्यांना आता कुठेतरी माहिती आहे. मात्र मूळ मुद्दा हा आहे की ज्या आपण वरच्या राजकीय आणि संबंधित चर्चेच्या ऐवजी जे फंडामेंटल्स जे इनिशिएटिव्ह असतात, जे मूलभूत स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावर आपल्याला सार्वजनिक सामाजिक समज ही निर्माण करायची आहे. भारतीय जनता पक्ष दरवेळेस डायव्हर्शनचं काम करते. भारतीय जनता पक्ष दरवेळेस फोडातोडा आणि राजकारण करा, जातीचा धर्माचा वापर करते. आपण हे बाजूला ठेवूया आणि जे मुद्दे आहेत की तरुण आहे, शिकतोय, डिग्री आहे, त्याला नोकरी हवी, परीक्षा आहे, पेपरफुटी नको, या साध्या सोप्या आणि सरळ गोष्टींवर ही चर्चा झाली पाहिजे. आणि ती चर्चा जोपर्यंत होणार नाही आणि या चर्चेतून जोपर्यंत काही निघणार नाही, त्याची फलश्रुती येणार नाही, तोपर्यंत काँग्रेस हा प्रश्न सोडणार नाही. काँग्रेस नेत्यांना सरकारविरोधात भूमिका किंवा स्पष्टपणे बाजू मांडण्याची भूमिका राहुल गांधींनी सांगितली का आणि मोदींचा काळ जो आहे तो सत्तेचा तो अंतिम टप्प्यात आला असं काय बोलले होते आणि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असं तुमच्या CWCच्या बैठकीत काय निर्णय झालाय? या संदर्भात मी एवढंच सांगेल की आमचे सर्व नेते आक्रमकतेने आधीच बोलतात आहे. कुठेही आमच्यामध्ये विसंवादाचा प्रश्नच नाही, एक वाक्यता आहे आणि या पातळीवर आम्ही पुढच्या काळात कार्यरत राहू, आक्रमक स्वरूपात राहू. आणि आता देशामध्ये भाजपचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय आपण सगळेजण जाणतो. या देशात क्रांती झालेली आहे, होऊ घातलेली आहे, ती अहिंसक पद्धतीने सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून व्हावी एवढीच आमची काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे. हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. या प्रश्नावर मी सातत्याने 5 दिवसांपासून पुण्यात आहे. मी आपल्या दररोज या प्रश्नाची उत्तर देतोय. उद्या पण आहे, परवा पण आहे, जेव्हा भेट होईल वेगळ्या आपली चॅनल ठिकठिकाणी भेटेल तिथे देतो. मला असं वाटतं की हा छात्रको घेऊन या विषयावर आपण आज या परिसरात आपण चर्चा करू. अहो, ज्या लोकांनी मी आपल्याला माझा आपण टिकटॉक पण केला, काही नेरेटिव्ह आम्हाला पुश करून पुल करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचे हार्दिक स्वागत आहे. ज्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर 2002 पर्यंत 50 वर्ष झेंडा फडकवला नाही आणि 2002ला ज्यांनी झेंडा फडकवला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांच्या आरोपाला तिरंगा झेंडा हा खांद्यावर घेऊन लढलेल्या पक्षाला, तिरंगा झेंडा खांद्यावर असताना गोळ्या खाल्लेला आणि फासावर गेलेल्या पक्षाला मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आम्ही 90 वर्षापासून वंदे मातरम म्हणतोय. आमच्या 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून काँग्रेस वंदे मातरम म्हणत आली आहे. स्वातंत्र्यानंतर संविधान सभेमध्ये वंदे मातरम म्हटलंय. दर विधानसभेत लोकसभेच्या अधिवेशन सुरू होताना आम्ही वंदे मातरम म्हणतो. आमच्या पक्षाच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम म्हटलं जात आहे. आणि अशी ज्यांनी वंदे मातरम म्हटलं नाही त्यांनी शाखेमध्ये वंदे मातरम म्हणणं सुरू करावं. ते काय नमस्ते सदा वत्सल्य वगैरे काय जे काय आहे पूर्ण मला काही येत नाही, ते पूर्ण वंदे मातरम मला येतं, ते त्यांनी बंद करावं आणि वंदे मातरम त्या ठिकाणी जरूर लावावं. मात्र ज्यांचा किरदार जो आहे, ज्यांनी भविष्यात वंदे मातरम म्हटलं नाही, स्वातंत्र्य लढ्याचे सहभागी नव्हते, जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांचे हस्तक होते, जे स्वातंत्र्य लढ्याच्या आधी जे इंग्रजांकडून पेन्शन घेत होते, अशा सर्व मंडळींच्या म्हणण्यावर आज कुठेतरी त्यांच्याजवळ संपत्ती आहे, काही साधनं आहेत, त्या माध्यमावर ते जे एक नेरेटिव्ह तयार करतात. त्यांना एवढंच सांगायचंय की अरे बाबा, आम्ही 90 सालापासून म्हणत आलो आणि वंदे मातरमचे 2 कडवेच आम्ही का म्हणणार आहोत, तर रवींद्रनाथ टागोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने आम्हाला ते 2 कडवेच म्हणावं अशा सूचना दिल्या आहे. आणि हो, आपल्याला हेही सांगू द्या की ज्या अधिवेशनामध्ये आमचे हे 2 कडवे ठरले आणि ज्या अधिवेशनापासून आम्ही वंदे मातरम सातत्याने म्हणत आलो आणि सातत्याने पुढे म्हणत राहू चंद्रसूर्य असेपर्यंत, त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे सुभाषचंद्र बोस होते. त्यामुळे सुभाषचंद्र बोसांनी सुनिश्चित केलेले वंदे मातरमच आम्ही म्हणणार आहोत. रवींद्रनाथ टागोरांनी सुनिश्चित केलेलं वंदे मातरम आम्ही म्हणणार आहोत. सरदार वल्लभभाई पटेलांनीच म्हटलेलं सांगितलेलं वंदे मातरम आम्ही म्हणणार आहोत. नेहरूजी आणि गांधीजींच्या सूचनेचंच आम्ही पालन करणार आहोत. स्वातंत्र्यात सहभागी नसणारे नव्हे तर राष्ट्रपिता महात्मा गांधींवर खुनाचा
त्या गटामध्ये ज्यांचा वैचारिक पाठिंबा आहे अशा लोकांनी वंदे मातरमचं शहाणपणा हे काँग्रेसला तरी शिकू नये आणि वंदे मातरम हे कोणाला म्हणता येतं नाही म्हणतायत याची जरा आपल्या पक्षातच चाचणी करून घ्यावी. यासोबत अजून मला एक सांगू द्या, याची जास्ती चर्चा नको, कारण वंदे मातरम हे अत्यंत आपल्या राष्ट्राच्या संबंधात महत्वाचा एक विषय आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जी चर्चा चालू आहे या चर्चेला कुठेतरी आपण एक भूमिका म्हणून सर्व नागरिकांनी या वंदे मातरमचा रवींद्रनाथ टागोरांचा जो निर्णय आहे तो शिरसावंत मानून पुढे गेलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष तिरंगा रॅली का काढते? कारण छात्रों की गुंजचा धसका हा भारतीय जनता पक्षाने घेतलाय. जे स्वतःच्या पितृसंस्थेच्या कार्यालयात तिरंगा लावत नव्हते, ज्यांनी कधी वंदे मातरम म्हटलं नाही स्वातंत्र्य संग्रामात, ज्यांनी कधी तिरंगा खांद्यावर घेतला नाही, आता त्यांना तिरंगा यात्रा काढाव्या लागतात. हे काँग्रेसचं यश आहे असं म्हणायचं का? भाजपचा पराभव आहे असं म्हणायचं का? अब आया उठ पहाड के नीचे असं म्हणायचं? अशी संमिश्र भावना या निमित्ताने व्यक्त करतो. नाही, मी पुन्हा आपल्याला विनम्रतेने सांगतो की छात्रों के गुंजच्या कार्यक्रमाकरता ही आपली पत्रकार परिषद आहे. आपण त्यावरच आपण कुठेतरी फोकस राहू एवढंच या निमित्ताने बोलतो. धीर धरा 22 तारखेला छात्रों के गुंजचं राहुलजी या ठिकाणी प्रत्यक्ष सादरीकरण करतील आणि त्या निमित्तानं एक फंडामेंटल, एक मूलभूत आणि एक अत्यंत महत्वाच्या अशा विषयाचा साक्षात्कार देशवासियांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून आपण राष्ट्र म्हणून, नागरिक म्हणून त्या मुद्द्याचा आगामी काळात पाठपुरावा करू. एवढं सशक्त सादरीकरण त्या दिवशी होणार आहे. आपण कार्यक्रमालाच या, कार्यक्रमाला सादर सर्व निमंत्रित आपण तर विशेष अतिथी आहात. त्यामुळे आपल्याला आम्ही वेगळी पास देऊन बोलणार आहोत. त्यामुळे आपण जरूर या. त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही त्या दिवशी मिळतील. जरा 48 तास म्हटल्यापेक्षा 55 तास थोडं धीर धरा. या कार्यक्रम हा राष्ट्राचा कार्यक्रम आहे, पक्षविरहित कार्यक्रम आहे, सर्वांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे यामध्ये सर्वांना निमंत्रण देणं आणि सर्वांनी सहभागी होणं काम आहे आणि यामध्ये आधीचे 3 कार्यक्रम झाले त्याच धर्तीवर हा कार्यक्रम होणार आहे. आम्ही आंदोलनात म्हणत असतो की हे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. त्याचा प्रत्यय या 2 प्रेमपत्राच्या माध्यमातून आम्हाला आला आणि शंका आली की सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हे ब्रीदवाक्य आता महाराष्ट्र पोलिसांनी बदललंय का अशी शंका देखील येऊन गेली. थँक्यू. नाही सगळ्यांना चहा पाण्याची व्यवस्था ग्राउंड फ्लोअर केलेली आहे. एंट्रन्सला ग्राउंड फ्लोअर